महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी मोठी आणि एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महागाई भत्त्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला असून महागाई भत्ता 58% थेट 60% करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार 1 जानेवारी 2026 पासून सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावर 60% दराने महागाई भत्ता हा लागू होणार आहे. पण सर्वात महत्वाची बातमी म्हणजे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या 7 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी या कर्मचाऱ्यांना त्यासोबत मिळणार आहे. ही थकबाकी ऑगस्ट 2026 च्या महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी असा हा शासन निर्णय आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या पगारासोबत नियमित वेतन प्लस वाढीव 2% डीए आणि 7 महिन्याची थकबाकी मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी तसेच पात्र कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता देण्याची विद्यमान तरतूद आणि कार्यपद्धती यापुढे लागू असणार आहे. 18 ऑगस्ट 2026 रोजी हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आला. तुम्हाला या निर्णयानुसार तुमच्या पगारात किती वाढ होईल आणि 7 महिन्यांची डीए थकबाकी किती मिळेल याची गणना हवी असेल तर कमेंटमध्ये तुमचे मूळ वेतन नक्की सांगा. ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.